नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन प्राणी संग्रहालय. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध प्राणी संग्रहालय कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध प्राणी संग्रहालय जे आहे मित्रांनो ते आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, राजीव गांधी प्राणी संग्रहालय कुठे आहे? तर राजीव गांधी प्राणी संग्रहालय जे आहे ते पुण्यामध्ये आहे. पुणे येथे कात्रज येथे आहे. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, महाराज बाग प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर महाराज बाग प्राणी संग्रहालय जे आहे मित्रांनो ते नागपूर येथे आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय कुठे आहे? तर सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय जे आहे ते औरंगाबाद येथे आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे जुने नाव काय होते? तर राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे जुने नाव जे होते ते होते कात्रज प्राणी संग्रहालय. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो मित्रांनो, राजीव गांधी प्राणी संग्रहालय कोणत्या भागात आहे? तर राजीव गांधी प्राणी संग्रहालय जे आहे ते कात्रज या भागात आहे. कात्रज परिसरात आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, महाराज बाग प्राणी संग्रहालयाची स्थापना कोणी केली? महाराज बाग प्राणी संग्रहालयाची स्थापना जी केली मित्रांनो ती केली भोसले राजांनी केली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, महाराष्ट्रातील सर्वात जुने प्राणी संग्रहालय कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात जुने प्राणी संग्रहालय जे आहे ते आहे महाराज बाग. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, प्राणी संग्रहालयाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर प्राणी संग्रहालयाचे मुख्य उद्दिष्ट जे आहे मित्रांनो ते आहे वन्यजीव संवर्धन. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, प्राणी संग्रहालयात कोणत्या प्राण्यांचे संवर्धन केले जाते? तर प्राणी संग्रहालयाचे संवर्धन केले जाते मित्रांनो ते केले की वन्यजीव प्राण्यांचे संवर्धन केले जाते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, राजीव गांधी प्राणी संग्रहालयात कोणत्या सरपणारा विभाग प्रसिद्ध आहे? तर सरपणारा विभाग जो प्रसिद्ध आहे ते सर्प उद्यान आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय जे आहे ते आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालयाचे नियंत्रण कोणाकडे असते? तर महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालयाचे नियंत्रण जे असते ते असते वन विभागाकडे असते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, प्राणी संग्रहालयामध्ये कोणते प्राणी आढळतात? तर प्राणी संग्रहालयामध्ये जे प्राणी आढळतात मित्रांनो ते आढळतात वाघ, सिंह, बिबट्या वरील सर्व प्राणी जे आढळतात. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, राजीव गांधी प्राणी संग्रहालयात कोणत्या प्राणी विशेष आकर्षण आहे? तर राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे विशेष प्राणी आहे मित्रांनो ते आहे पांढरा वाघ. ए जे आपली राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, महाराष्ट्रातील कोणते प्राणी संग्रहालयात नागपूरमध्ये आहे? तर महाराष्ट्रातील जे प्राणी संग्रहालय ते नागपूरमध्ये आहे ते आहे महाराज बाग प्राणी संग्रहालय. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, प्राणी संग्रहालय दिवस कधी साजरा केला जातो? तर प्राणी संग्रहालय दिवस जो साजरा केला जातो मित्रांनो ते केला जातो 4 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांच्या प्रजनन कार्यक्रमाचा काय म्हणतात? तर प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांच्या प्रजनन कार्यक्रमाला जे म्हणतात मित्रांनो ते म्हणतात संवर्धन कार्यक्रम म्हणतात. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, भारतातील प्राणी संग्रहालयाचे नियमन कोण करते? तर भारतातील प्राणी संग्रहालयाचे नियमन जे करते मित्रांनो ते करते सेंट्रल झू अथॉरिटी करते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, सेंट्रल झू अथॉरिटीची स्थापना कधी झाली? तर सेंट्रल झू अथॉरिटीची स्थापना जी झाली मित्रांनो ती झाली 1992मध्ये झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, प्राणी संग्रहालयात प्राण्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेतो? तर प्राणी संग्रहालयात प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेते पशुवैद्य घेते. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध सर्प उद्यान कुठे आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध सर्प उद्यान जे आहे ते आहे कात्रज येथे आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, प्राणी संग्रहालय कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी उपयुक्त आहेत? तर प्राणी संग्रहालय जे आहे ते शिक्षणासाठी उपयुक्त आहे ते आहे पर्यावरण शिक्षणासाठी उपयुक्त आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, राजीव गांधी प्राणी संग्रहालयात कोणती उद्यान आहेत? तर राजीव गांधी प्राणी संग्रहालयात जे उद्यान आहे मित्रांनो ते आहे सर्प उद्यान आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, महाराष्ट्रातील कोणते प्राणी संग्रहालय पुण्यात आहे? तर महाराष्ट्रातील जे प्राणी संग्रहालय आहे ते आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय जे आहे ते पुण्यामध्ये आहे, कात्रज परिसरात आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो मित्रांनो, प्राणी संग्रहालयातील पक्षी विभागाला काय म्हणतात? तर प्राणी संग्रहालयातील पक्षी विभागाला जे म्हणतात मित्रांनो ते म्हणतात अवेरी म्हणतात. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, मत्स्यालयाला इंग्रजीत काय म्हणतात? तर मत्स्यालया जे इंग्रजीत म्हणतात मित्रांनो मत्स्यालयाला ते म्हणतात ॲक्वेरियम म्हणतात. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, झू या शब्दाचा अर्थ काय? तर झू या शब्दाचा अर्थ जो आहे तो आहे प्राणी संग्रहालय. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील कोणते प्राणी संग्रहालय औरंगाबादमध्ये आहे? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे प्राणी संग्रहालय आहे मित्रांनो त्याचं नाव आहे सिद्धार्थ उद्यान. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर वन्यजीव संरक्षण कायदा जो लागू झाला तो झाला 1972 झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो, वाघ हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे? तर वाघ हा जो प्राणी आहे मित्रांनो तो सस्तन प्राण्यामधील आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, सिंह हा कोणत्या कुलातील प्राणी आहे? तर सिंह हा जो कुलातील प्राणी आहे तो हा मांजर कुलातील प्राणी आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो, बिबट्या हा कोणत्या कुलातील प्राणी आहे? तो बिबट्या हा जो प्राणी आहे मित्रांनो तो आहे मांजर या कुलातील प्राणी आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो, प्राणी संग्रहालयातील सर्प उद्यानात काय ठेवले जाते? तर प्राणी संग्रहालयात सर्प उद्यानात जे ठेवले जाते मित्रांनो त्याचं नाव आहे साप. तर हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो, पर्यावरण संवर्धनासाठी प्राणी संग्रहालयाचे महत्त्व काय? तर पर्यावरण संवर्धनासाठी प्राणी संग्रहालयाचे महत्त्व जे आहे ते आहे जनजागृती, संवर्धन आणि संशोधन करणे. तर हे सगळे ऑप्शन जे आपले राईट होतात. डी जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 36वा येतो, महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालय कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालय जे आहे ते आहे वन्यजीव संरक्षण या क्षेत्राशी संबंधित मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37वा येतो, वन्यजीव सप्ताह कधी साजरा केला जातो? तर वन्यजीव सप्ताह जो साजरा केला जातो मित्रांनो तो केला जातो 1 ते 7 ऑक्टोबर या दरम्यान साजरा केला जातो वन्यजीव सप्ताह. तर हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 38वा, जागतिक वन्यजीव दिन कधी असतो? तर जागतिक वन्यजीव दिन जो असतो मित्रांनो 3 मार्च रोजी असतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39वा येतो, प्राणी संग्रहालयात कोणत्या प्राण्यांचे पुनर्वसन केले जाते? तर प्राणी संग्रहालयाचे पुनर्वसन केले जाते ते जखमी प्राण्यांचे केले जाते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 40वा येतो, महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धनासाठी प्रसिद्ध शहर कोणते? तर महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धनासाठी प्रसिद्ध शहरे जे आहे ते मित्रांनो पुणे, नागपूर आणि चंद्रपूर आहे. हे तिन्ही शहर आहे. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 41वा येतो, सेंट्रल झू अथॉरिटी कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्य करते? तर सेंट्रल झू अथॉरिटी जे मंत्रालयाअंतर्गत कार्य करते ते मंत्रालय आहे मित्रांनो पर्यावरण मंत्रालय. तर हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो, झूमधील प्राण्यांसाठी बनवलेल्या निवास संस्थाला काय म्हणतात? निवास संस्थानाला जे म्हणतात मित्रांनो ते म्हणतात एन्क्लोजर म्हणतात. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो, झूमधील पक्षीगृहाला काय म्हणतात? तर झूमधील पक्षीगृहाला जे म्हणतात मित्रांनो ते म्हणतात ॲवेरी म्हणतात. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 44वा येतो, झूमधील मासे ठेवण्याच्या जागेला काय म्हणतात? तर झूमधील मासे ठेवण्याच्या जागेला जे म्हणतात मित्रांनो ते म्हणतात ॲक्वेरियम म्हणतात. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 45वा येतो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध झू कोणत्या शहरात आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध झू जे आहे ते आहे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. ते डी जे आपलं राईट आन्सर होईल. या तिन्ही शहरामध्ये आहे प्रसिद्ध झू आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 46वा येतो, प्राणी संग्रहालयामध्ये संशोधन कार्य केले जाते का? तर प्राणी संग्रहालयात संशोधन कार्य केले जाते. हे विधान चूक आहे की बरोबर? ते विधान जे आहे बरोबर आहे. होय आन्सर इन आपलं ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 47वा येतो, प्राणी संग्रहालय विद्यार्थ्यांसाठी का महत्त्वाचे आहे? तर प्राणी संग्रहालय जे आहे ते
त्यासाठी पर्यावरण शिक्षण भेटते, वन्यजीव माहिती मिळते आणि जनजागृती होते. त्याचे सगळे ऑप्शन जे आपले राईट होतात, डी जे आपलं राईट आन्सर येईल. त्यांना क्वेश्चन 48 येतो, झूमध्ये प्राण्यांच्या आहाराची व्यवस्था कोण करते? कोण करतो? तो झूमध्ये प्राण्यांच्या आहाराची व्यवस्था जे करते ते करते झू प्रशासन करते. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 49 येतो, झूमधील प्राण्यांची नियमित तपासणी कोण करतो? तर झूमधील प्राण्यांची नियमित तपासणी जे करतो ते करतो पशुवैद्य करतो. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 50 येतो, प्राणी संग्रहालयाचा मुख्य उद्देश कोणता? तर प्राणी संग्रहालयाचा मुख्य उद्देश जो आहे तो आहे वन्यजीव संवर्धन व जनजागृती. तर आपलं आन्सर जे येईल ते ए येईल मित्रांनो. तर तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही इम्पॉर्टंट क्वेश्चनची PDF जर का लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे.